नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आले परत तुमच्यासमोर। आपण गेल्या महिन्यामध्ये 20 मेपर्यंतचं भविष्य पाहिलं, 19 मेपर्यंत। 20 मेपासून पुढे सुरू होणाऱ्या महिन्याचं आता आपल्याला सगळ्या राशींचं भविष्य पाहायचं आहे। तुम्हा सर्वांना हे माहीत असतं की दर महिन्याला रवी बदलतो, मंगळ, शुक्र, बुध हे सारखे दर महिन्याला बदलत असतात। आणि गुरु 1 वर्षांनी बदलतो, शनी 7.5 असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे तो 2.5 वर्षांनी बदलतो, राहू केतू 1.5 वर्षांनी बदलतात आणि हे सगळे एका वेळेला तुमच्यावर परिणाम करत असतात। तुमचा चंद्र म्हणजे तुमची रास, ज्या आकड्यामध्ये तुमच्या कुंडलीत चंद्र असं लिहिलेलं असतं ती तुमची रास असते आणि प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्रांची नावं येतातच, एकूण 9 चरण येतात। आपल्याला जेव्हा राशी भविष्य बघायचं आहे तेव्हा मी 1 तारखेपासूनचं घेतलं नाही आहे। मी तुम्हाला राशी भविष्य सांगणार आहे आत्ता 20 मे ते 19 जून। याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, जास्त मला काय दाखवता येतं आहे तर 15, 16, 17 तारखेच्या मध्येच रवी बदलतो। तर पहिला रवी बदलल्या आणि पुढचा रवी बदलल्यावर हे दोन्ही रवींमधला महिना, ह्या महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगते। त्याच्यामुळे तुमच्या आरोग्यासंबंधीचं भविष्य पण असतं, तुम्ही आयुष्यामध्ये प्रगतीसाठी काय करता, त्यात तुम्हाला कुठला ग्रह मदत करतो हे असतं। आता हे जे आपण भविष्य बघणार आहोत 20 मे ते 19 जून, याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे, सगळ्या जगजाहीर झाला आहे। खूप त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल। 1 जूनला गुरु आहे हा बदलून कर्क राशीमध्ये जातोय, चंद्राच्या त्याच्या मित्राच्या राशीमध्ये जातोय आणि त्याच्यामुळे या महिन्याभराच्या भविष्यामध्ये 20 मे ते 1 जूनच्या 10 दिवसानंतर या गुरुच्या साथीनी पण तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घटना घडत आहेत आणि त्याच्यात तुम्हाला काय चांगलं आहे, काय तुमच्या मनासारखं आहे हे आपण बघायचं आहे। एका महिन्यामध्ये इकडचं जग तिकडे होण्यासारख्या घटना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तर मुळीच घटत नाहीत। आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपण जगत असताना पांगुळगाडा करत नाही भविष्यशास्त्राचा। त्यामुळे रोजचा माझा दिवस कसा आहे रोज बघण्यापेक्षा 1 महिनाभरात गोश्वारा मला चांगला आहे ना एवढं बघितलं तरी पुरतं, कारण आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असतो, नाही का। आपण बघूया आता 12 राशींचं भविष्य। माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलाच असेल आणि त्यामुळे आता तुम्हाला नोटिफिकेशन येईल प्रत्येक राशीचं भविष्य कधी आहे आणि तुमच्या राशीचं भविष्य बघून मला कळवा बरं का, तुम्हाला कसं वाटलं। मागच्या महिन्यातल्या भविष्याबद्दल मला अनेकांचे मेल आलेत आणि खूप अभिप्राय आलेत आणि त्याच्यामुळे ह्या वेळेला मी तुम्हाला एक अजून जास्तीची गोष्ट देणार आहे। मी तुम्हाला प्रत्येकासाठी भविष्य सांगत असते आणि शिवाय प्रत्येक नक्षत्रासाठी तो चंद्र कसा आहे, किती दिवसात चांगला आहे हे गेल्या वेळेला मी सांगितलं। या वेळेला अजून ॲडिशन अशी आहे की काय झालं, माझ्या शेजारी राहणाऱ्या एका आजोबांनी मला सांगितलं, भविष्य तू सांगतेस हे चांगलं आहे पण हे तुमच्या लोकांसाठी, तुम्ही तरुणांसाठी आहे, आमच्या म्हाताऱ्यांसाठी काय आहे, असं नाही बरं का। म्हणून या वेळेपासून एक ॲडिशन आहे 20 ते 40 लोकांसाठी, स्त्री पुरुषांसाठी जे नुकते कामाला लागलेत, भविष्य त्यांचं शिक्षण संपत आलं आहे अशांसाठी। 40 ते 60 हा वयोगट जे कामामध्ये संपूर्ण आत्ता ॲक्टिव्ह आहेत आणि घेऊ का रिटायरमेंट असा विचार करण्याच्या स्टेजपर्यंत आले त्यांच्यासाठी। आणि 60 नंतर ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळं मिळवून झालं आहे आणि आता आपण आपल्या आयुष्याचा कसा अर्थ लावायचा आहे, आपण काय मजा करायची आहे, कशा प्रकारे जगायचं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे, त्यासाठी ही राशी भविष्य त्यांना मदत करणार आहे। चांगली गोष्ट आहे ना, तुमच्या इंटरेस्टची आहे जास्तीची। चला वेळ घालवूयाला नको जास्ती, निघूया पुढच्या प्रवासाला। मित्रमैत्रिणींनो, चला कुंभ राशीकडे जाऊया। शनीची राहूची ही रास लाडकी आहे, चिकाटी, खूप मदतनीस, खूप संशोधनात्मक, खूप बुद्धिमान, स्वातंत्र्यप्रिय, रूढीला आमूलाग्र बदलून नवीन रूप देणारं, समाजोपयोगी काम करणारे असे कुंभ राशीचे कुंभ लग्नाचे लोक असतात। या कुंभ रास लग्नासाठी हा महिना कसा जाईल बघूया। उद्योगधंदे आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी 20 जूनपर्यंत मेषेतला मंगळ खूप कार्यरत ठेवणार आहे, तुम्ही स्वतःची छाप पाडाल। 29 मे पासून इन्व्हेस्टमेंटमध्ये मात्र सावध राहा।
15 मे पासून पुढे रवीची मदत फार तुम्हाला मिळणार नाही आहे. राष्ट्राधिपती कुटुंब स्थानामध्ये मर्यादा घालतोय, कारण शनीचं काम आहे मर्यादा घालणं. कौटुंबिक सुखावर थोडी मर्यादा येते. कदाचित कामात जास्त गडलेले आहात म्हणून असेल. पंचमेश बुध मात्र 14 मे पासून सुखाचा येतोय. तुमची बुद्धिमत्ता, घरातल्या गोष्टींमध्ये खूप लक्ष देऊन घरातल्या सर्वांसाठी सुखाच्या काहीतरी बदल करण्यामध्ये तुम्ही लागाल. 8 जून नंतर भाग्ये शुक्र, तब्येतीला थोडं सुधारणा, योग्य औषधोपचार देऊन मिळेल. कुंभ राशीच्या लोकांना तब्येत चांगली नाही आहे हे दुसऱ्याने आठवण करून सांगावं लागतं, इतके ते कार्यामध्ये त्यांच्या मग्न असतात. नोकरीमध्ये 1 जून नंतर गुरु प्रमोशनचे योग आणतोय, षष्ठातून जाणारा. 14 मे पासून 5वा शुक्र प्रणय प्रसंग आणेल. मनाला सुखावणारं ग्रहमान 14 मे पासून सुरू झालेलं आहे. 15 जून पासून रवी शिस्तीने काम करायला लावतोच. मंगळ भावंडांची पण मदत तुम्हाला मिळवून देईल. गृहिणींसाठी राष्ट्राधिपती शनी कुटुंबस्थानामध्ये आहे. गुरुची दृष्टी 1 जून पासून या कुटुंबस्थानावर आहे. घरात काही गोड बातमी येईल. नवीन प्रॉपर्टीमध्ये लाभदायक गोष्टी घडतील. मंगळ भावंडांकडून सुख देणार आहे. घरात पेट्स असतील तर त्याच्याबरोबर तुम्हाला खूप मजा करता येईल. तुमचे काम हिलिंगमध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये असेल तर शुक्र त्याला 8 जूनपासून खूप चांगला वाव देणार आहे. विद्यार्थ्यांसाठी 15 जूनपासून नवीन वर्ष सुरू होतं आहे. अभ्यासाला सुरुवातीपासूनच लागा. कोणत्याही क्रिएटिव्ह कामात स्वतःहून पुढाकार घ्या. नोव्हेंबरपर्यंत राहू भाग्याकडे आणि गुरु व्ययाकडे बघतोय. परदेशी शिक्षणाचा जर विचार करत असाल तर त्यासाठी फॉर्म वगैरे भरून सुरुवात करा गोष्टींना. 20 ते 40 वयामधल्या लोकांना कर्ज घरासाठी हवं असेल तर मिळेल. नवीन वास्तू निर्माण करण्यासाठी प्रॉपर्टीचे चांगले योग येत आहेत. क्रिएटिव्ह शिक्षणासाठी पण चांगलं ग्रहमान आहे. कलांमध्ये रुची वाढेल. नोकरी चांगली संधी, घरासाठी कर्ज मिळेल. कौटुंबिक प्रॉपर्टी निर्माण होईल. मोठी कामं होतील. सगळं छानच होणार आहे. परदेशामध्ये काही काम करायला जायची संधी 6 महिन्यासाठी येऊन जाईल. 40 ते 60 वयाच्या लोकांना कामाच्या गोष्टीत हळूहळू प्रगतीकडे नेणारा गुरु नवीन आणि जबाबदारीची कामं तुम्हाला करावी लागतील. दशमेश मंगळ 20 जूनपर्यंत भाग्यावर दृष्टी टाकतोय. विनाकारण वादविवाद वरिष्ठांशी करू नका आणि प्रवास पण टाळा 20 जूनपर्यंत. 60 नंतरच्या वयाच्या लोकांना खूप मुत्सद्दी आणि हरुन्नरी स्वभावाची ही माणसं आहेत. तसंच खूप काम करून आत्तापर्यंत त्यांना एन्जॉयमेंट मात्र आता हवी असं वाटायला लागलं आहे. कामात बदल हीच त्यांच्यासाठी एन्जॉयमेंट असते, कारण हे अतिशय कामसू लोक असतात. अजून काही समाजोपयोगी कामं काय करता येईल, त्या कशामध्ये मला मजा घेता येईल, किती लोकांना जाऊन मी भेटू, कोणासाठी मी काय करू, हेच सगळे विचार आत्ता तुमच्या मनामध्ये असतील. दिवाळीमध्ये तुम्ही प्लेजर ट्रिपला जाल, ही स्थिर रास आहे, त्यामुळे यांना विनाकारण प्रवास नको असतो. अतिशय श्रूढ माणसं आहेत, त्यामुळे अतिशय योग्य वागणारी आहेत. पण कुटुंबस्थानातला शनी हा स्वभाव जाचक ठरवतोय इतरांना. कौटुंबिक गोष्टीमध्ये जरा ताणाचे प्रसंग येतील. या कुंभ राशीमध्ये येणारी नक्षत्र धनिष्ठ आहे मंगळाचं, शततारका राहूचं आणि पूर्वा भाद्रपदा हे गुरुचं. या धनिष्ठा नक्षत्रातल्या मंगळाच्या नक्षत्रातल्या लोकांना मौज मजेसाठी गाणं ऐकायला आवडतं, कारण गायन वादन ही त्यांच्या नक्षत्राची चिन्हच आहेत ती. 21 मे 31 मे 11 जून 18 जून मस्त मजेत घरात राहाल, गृहसौख्य मिळेल, मौज मजा कराल घरातल्यांबरोबर. 23 मे 8 जून 13 जून धनयोगाचे दिवस आहेत. 24 मे 13 जून पण अचानक धनलाभाचे दिवस आहेत. 23 मे 2 जून 12 जून कष्ट कराल आणि मनासारखं सगळं काम करून घ्याल. 7 जून आणि 14 जून आरोग्यदायी आहेत, थोडा आराम करा. शततारका नक्षत्रातल्या कुंभ राशीच्या कुंभ लग्नाच्या लोकांना 22 मे 1 जून उत्तम ग्रहसौख्य मिळेल. 30 मे 17 जून धनयोगाचे दिवस आहेत. 23 मे 3 जून 12 जून जेवढे कष्ट कराल तेवढं फळ मिळेल. 7 जून आणि 8 जून आरोग्य उत्तम राहील. आरोग्य चांगलं असेल तर काहीही करू शकतो ना माणूस. पूर्वा भाद्रपदा हे गुरुचं नक्षत्र आहे. 21 मे 31 मे 7 जून 17 जून धनयोगासाठी उत्तम आहेत. 30 मे आणि 8 जून आरोग्यासाठी सुखकर आहेत. 2 जून 24 मे 13 जून थोडा संघर्ष आहे, पण गृहसौख्य चांगलं मिळेल. एकूण कुंभ राशीच्या लोकांना घरातही राहायचं आहे, बाहेरच्यांच्यासाठीही काम करायचं आहे, कारण समाजोपयोगी काम करणारीच ही रास आहे. एकूण छान आहे. तुम्हाला पटलं असेल माझा चॅनल सबस्क्राईब करा
आपण पुढच्या राशीकडे जाऊया.